पळ 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 सरिता पळ पळ. अरे पळता कुठं? थांबा 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 तुम्ही, थांबा का म्हणलं तुम्ही? हा एक तर शाळेत नाही येत ना, शेक कुटणपणा करता तुम्ही इकडं. काय म्हणलं काय यायनी? तर सर यायनी म्हणत होते एका दोनाचा फाळा आणि मास्तरला नेऊन काढा. नाही म्हणलं तर नाही जात, म्हणलं तर नाही जात. मी काऊन नाही जात? तुम्ही जात जा ना. मी तर नुसते गावात जाता ना वावरात जाता. आता राजा माझी शाळा शिकायचे दिवस राहिले का? आता शिकून घेन राजा. आता आम्ही शिकलो नाही म्हणून आमचे हे हाल आहे. आणि तुम्हाला सगळं भेटते, आता शाळेत जाता नीट लागते तुम्हाला. म्हणलं ना बिलकुल नाही, मी अजिबात जात नाही म्हणजे नाही जात. तू काही असं ऐकत नाही, जास्त सरगिलीपणा करताय तू. तो जो काही म्हणत नाही तो तू अजिबात ऐकत नाही. जास्त लावू नको, धरून सुताडीन लेखाले. तुम्ही काही करा, तुम्ही काही म्हणा मला, मारा काही करा, मी अजिबात जात नाही म्हणजे जात नाही आता शाळेत. नाही तू अजिबात ऐकत नाहीस म्हणाचा नाही. काही दिवसांत खांद्यावर चढशील बापू, खांद्यावर चढून मग कानात मुच्छील. तुला चांगलं धाऱ्यावर आणाच लागते, त्याच्याशिवाय काही खरं नाही दिसतंय आता मला. थांब कुठं पळताय थांब तू थांब. तो जो काही म्हणत नाही तो पोट ऐकून नाही राहिलं ना. हे असंच लाडान वाया जाते, मग लक्ष द्यावं लागते आता याच्याकडे. हे काही खरं नाही दिसतंय, असंच वाया जाईन तर मग हे तर आपल्या डोक्यावर बसायचं पुढे जाऊन. पहिला मी तर शिकायला तयार होतो तर आम्हाला कोणी शिकवायला नव्हतं. बुक नाही भेटे, पुस्तकं नाही भेटे, एक पेन नाही भेटे धडाची. इथं फटके पॅन्टानं झाला की शाळेमध्ये यायले सगळे भेटून यायले जायचा नेट लागते. आता सांगा बा आता का करा. आणि ते मला धसकट आलं एक मोबाईलचं नवीनच हेडपट. असंही भूत घुसून राहते या पोट्ट्याच्या डोक्यात. घेतले मोबाईल का निसते बोटानं असे वरत करत राहते, का होतं बयाडासारखी निसते. बयाड होते तशानं. काही नाही, मास्तरले भेटाच लागन ह्याच्या. चांगलं सडकत नाही म्हणा लागन शाळेमध्ये. मला तर पहिलेच म्हणून मी का डोक्यावर चढू नका म्हणून. जास्तच लाडत आणता तुम्ही कवा त्याले. एकदम जरासं दटाव नाही पाहा लागते लेकराले. असं आहे ना, मग आपला लाड आपल्यावरच बसते. तुम्हाला म्हणलं किती डाव म्हणलं तुम्हाला, जरासं दटवत जाऊ पण तुम्ही नाही करा लाड अजून. अरे हो, पण मला काय माहित असं होते म्हणून. आता हे पाहिजे 4-5 दिवस झाले शाळेतच नाही जाऊ राहिलो, अजिबात ऐकतही ना आहे. जा म्हणता होतं लेकराले एका निमित्त चापट मारले तुम्हीच मला कल्ला करता. तुम्ही हाती नाही लावत लेकराले. एखादी द्यायला लागते कवा काम पडल्यावर. नाही माझ्या चुकलं, द्यास लागते. खरंच गोष्ट आहे, द्यास लागते. दिल्याशिवाय काही जमत नाही यायली झपाटे. आता पाहिजे एवढंसं बारकं नाही तर किती रगिलेन बोलून गेलं. मारा म्हणे मला, मारा का काही करा म्हणे, पण मी शाळेत नाही जात म्हणे. आता सांग आता मी काय सांगू तुम्हाला, पहिल्यापासूनच म्हणलं लाड जास्त होत आहे याचा, लाड जास्त होत आहे. तुम्हीच तर म्हणे घ्या आता, घ्या आपल्या सांगावर घ्या आता. नाही मला आता रागच आला. आता याचं एक काम कर, 2 दिवस आता याचं जेवणच बंद कर. असं कसं जात नाही शाळेत तर मग मी पाहतो. एकदम जेवायचं नाही द्यायचं म्हणजे नाही द्यायचं. आता सांगून राहिलो तुले. असं थोडी असते हो, जेवायचं नाही द्यायचं तशाने थोडी लेकरू मानत असते. ते तर मग अजून हेवाचं. असं केलं तर अजून ऐकत नाही, मग ते अजून त्याला जित पण आहे ते. नाही मग आता तूच सांग, या केटकाडाचं का करायचं आता तूच सांग. आता मला तर काही समजून नाही राहिला. मी सांगू आता यायला परेशान झालो. जा रे बाबू शाळेत पट्टा ऐकायला तयार नाही. मायावरच बिफरत आहे अगो. मी तर म्हणतो मास्तरला सांगतो याला सडकत घेऊन जा म्हणतो शाळेमध्ये. तसं किसं नका करू, माझ्या मता नाही का. तुम्ही एक काम करा, एक तर देवीदास भाऊले भेटा, नाही तर शांताराम भाऊले भेटा. त्याच्याजवळ काही ना काही असं ना त्याच्यावर उपाय. बरं तसं म्हणतं का? बरं तसं करा लागेल मग. बारकेले आता काही म्हणू घेऊ नका तुम्ही. जे करताय ते त्याला करू द्या. शाळेत नाही जात नका, त्याला जाय नका म्हणून काहीच नका म्हणू त्याला. हे झालाय मोबाईल पाहू वेळ. आता त्याला मोबाईल अजिबात देतच नाही म्हणा मी. आणि तुम्ही नका देऊ अजिबात त्याला मोबाईल. सारे लेकरं पागल होऊ राहिले या मोबाईल पाहिजे. तुम्ही भेटून या आणि चांगला सल्ला घेऊन या, मग आपण पाहू का करायचं आता. बरं जाच लागेल, भेटून येतोच आता मी. थंडी तर चांगलीच झपाट्यानं वाढली. अजून जोर मारताय. जानेवारी महिना जसा सुरू झाला तसा तेव्हापासून. तर सांगू ना स्वतः ना, जानेवारी महिन्यात चांगली जोराची पडणार आहे म्हणून थंडी. पण पहा ना आता एवढ्या सकाळी येणं म्हणजे लयच कठीण आहे ना आता टू व्हीलरनं. आता तुम्हाला म्हणलं घ्या कार तुमची तर तुम्ही आणत नाही बा. भले आम्ही पेट्रोल टाकत जातो. या 15 तारखेपर्यंत आहे थंडी, मग कुठं कमी होत जाते. जानेवारी फेब्रुवारी महिन्याकडे तर मग काय राहत नाही थंडी. अहो गुरुजी, दिवसेंदिवस पोट्टे चाट मारू राहिले. म्हणजे हजरी पहा ना कमी होत चालली ना. पहा ना, माझ्या वर्गातले पोट्टे आता रोजचे चाटा मारू राहिले. कितीक दिवस जाऊन कितीक दिवस आणावं त्याला घरी जाऊ आता तुम्हीच सांगा. तसा एखाद्या अधिकाऱ्याची जर आपल्या शाळेवर जर चौकशी आली गाडी एखादी, तर मग त्याला का दाखवावं. आपलं एक तर हजरी पहिलेच कमी आहे, हजरीपट. त्याच्यातून पोरं येत नाही अर्धे जास्त. हो ना तेच तर म्हणूनच तर आता कसं घरी जाऊ बोलावं लागते पोरायले. आले नाही तर त्याच्या मायबापाला समजून सांगा लागते. पण मायबापा नाही पाठवलं पाहिजे ना. आपण आता रोजच आपण काय जाणार आहोत त्याच्या घरोघरी जाऊन बोलून आणणार आहोत का अंगणवाडीतले लेकरासारखं. हो ना, पालकाचं काम आहे का पोराला शाळेत पाठवायचं. कसं एखादी अधिकारी आला आणि विचारलं एखाद्या पालकाले, तर पालक तर म्हणते मास्तर लोक तसेच आहे, हेच शिकवत नाही ना, आपल्यावरच मग सगळी खाड. पण हे पालक लोक तरी सांगते का आम्ही लेकरायला पाठवत नाही म्हणून शाळेत. आणि पालक लोकांचा अर्थ लक्षही नाही राहत. म्हणते आम्हाला काम आहे पण पोरावरही लक्ष ठेवावं लागते ना. आता हे कोण सांगन त्याले. कसं नसती तसं आपल्यावर याचं मग कसं एखादी पालक सभा या महिन्यात ठेवाच लागते. कसं आता पुढं 26 जानेवारी आहेच आपली, तर आता कसं एखादी ठेवूनच द्यावं म्हणतो. आज किंवा उद्या ठेवूनच द्यावं. काढा नोटीस, लिहून टाका एक फर्रा, पाठवून द्या पालकाकडं. नाही हे बरोबर बोलले तुम्ही. कसं एखादी पालक सभा घ्यास लागते, त्याच्याशिवाय काही खरं नाही. आपण आपल्यावर येण्यापेक्षा कसं पालक वर्गही राहिला तर मग ते सांगते बरोबर. पालक सभा झाली म्हणजे आपल्याला पालक वर्गाले आपल्याला व्यवस्थित समजून सांगता येते का बाबा लेकराला पाठवत जा शाळेमध्ये. तो साधा पालक सभा आणि ते सह्या घ्यायला पाठवून नाही देतो पोट्ट्याला एखाद्या. शाळा समितीचा अध्यक्ष आहे तर तोही काही कामाचा नाही, तोही केव्हा येऊन पाहत नाही किंवा काही विचारत नाही कसं चालू आहे का चालू आहे म्हणून. आणि काही झालं तेव्हा उठून उभा राहते मग तोय पण.
तसंच आहे सगळे एका दमांच्या वेती. मग एखादी दिवस का कोण्या कारणानं आपली मीटिंग फिटिंग असली तर ते शाळा बंद राहू द्या ना. सगळेच ते येते काऊन शाळा बंद होती, काऊन शाळा बंद होती. पण जेव्हा शाळा चालू राहते तेव्हा एक जण नाही येत का किती लेकरं येत आहे बा रेग्युलर आणि किती येत ना आहे. एक तर लहान गाव आहे आणि त्याच्यातूनही पटसंख्या कमी आहे आणि त्याच्यातूनही लेकरं चटा मारते, येत नाही. हे मायबापाही पाठवत नाही. घेऊन घ्या पांग पालक सभा, आजच घ्या नाही तर उद्या घ्या. आता कसं करतात आणि पोराला पाठवून द्या ते सह्या घ्यायला. तर पहा ना, दोन सारण्या लावला होता, आता ते पार भाजूनच गेला. हे धुयार पडताय चांगलीच, त्याच्यामुळे सारा सारा कांदा पूर्ण भाजूनच गेला. अरे बापा ते धुयार होय का गाव आहे रे बा शांताराम. म्हणजे जवळचा माणूस नाही दिसत ना राजा वावरात सकाळी सकाळी. आता गेलो होतो मी काल तर पाहिलं ना मी न. आता तर पारच भासते, पार पिवळाच पडते ना, कलरच दाखवते. तेच सांगू राहिलो ना, मग काहीच नाही ना, काहीच राहिलं नाही. आता खापुरता कसा टाकला होता, पार सप्पा सत्यानाशच झाला आता ते. आता ते काही खरं नाही. आता काही पालक मातलं काहीतरी टाकून द्यायला लागणार त्याच्यात. बरं सर पहिले पोट्ट्याचं शांतारामलेच विचारतो का करायचं तर मग जातो वाटलीस देवीदासकडे. आता हो हाय सीता आहे नास, आता याला विचारूनच घेतो. का म्हणतो घनश्याम, विचारत दिसू राहिला राजा तू. नाही पाटील हे शांताराम भाऊकडे आलो होतो, थोडासा सल्ला घ्यायचा आहे. अरे काऊन घनश्याम, काय झालं? कायचा सल्ला देऊ आता मी तुले? तर माय पोट्ट हे आता जाऊच नाही राहिले ना शाळेत, 4-5 दिवस झाले. आता मी आज कल्ला गेला त्याला तर मायावरच बिफरलं. मी नाही जात म्हणे, मारा का काही करा म्हणे मला. तर मला काही समजून नाही राहिलं गड्या. आता तुम्हीच काहीतरी सांगा. आणि शाळेवाले काही लक्ष देत नाही का पोरी येते का नाही येत म्हणून. त्याला काही फिकीर नाही मास्तर लोकायले. अरे कसा बोल राहिला घनश्याम तू. पोरग तू ये त्याच्याले काय फिकीर फिकीर तुले असायला पाहिजे. तर तू पोरग तुलेच ऐकत नाही तर खरंच त्या मास्तर लोकायला ऐकन का. कसं आहे पाटील, थोडंसं मास्तर लोकांचा धाक राहते तर त्यांनी जरासं लक्ष द्यायला पाहिजे पोराकडं. आता आम्ही तर म्हणतोच पण त्यांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतं बा आम्हाला. असं का म्हणजे ते लक्ष देईन का आता? अरे तुम्हीच तर त्याला काही म्हणजे पोरायला काही म्हणलं मास्तर लोकांना, तुम्हीच तर धाव जाता राजा. म्हणून ते सगळे मास्तर लोक चुपचाप राहते, काही मारत नाही पहिल्याच्या सारखे. आता ते जाऊ द्या बा, हे बारक्या पाहणं आता 4-5 दिवस होऊ राहिले. माया ऐकत नाही, त्याच्या मायचं ऐकत नाही. अजिबात शाळेचं नाव काढलं का अजिबात जातच नाही. आता सांगा बा शांताराम भाऊ तुम्ही काहीतरी याच्यावर उपाय. पाय तुला सांगतो, सगळ्यात पहिले त्याचा मोबाईल बंद कर. नाही आता मोबाईल त्याला विषयच नाही, मोबाईल देतच नाही आता. हा तेच, त्याला थोडंसं अभ्यासात गोडी निर्माण होण्यासाठी 2 पुस्तक तू वाच त्याच्या पुढं. म्हणजे तुझ्या पाहून ते तुझं अनुकरण तरी करण कम से कम. म्हणजे आपले पप्पा वाचत आहे किंवा बाबा वाचत आहे तर आपणही वाचावं, असं अनुकरण तरी करण. म्हणजे आपल्याला प्रयत्न करायला का जात आहे, काहीतरी करून पाहायचं. आणि महत्वाचं म्हणजे तू त्याला पैसे देणं बंद कर. घे एक 5 रुपये, घे 10 रुपये, हे खा पुढं हे खा पुढं, हे सगळं त्याचं बंद कर. त्याला जितकं तू रागावशील तितकं तू ऐकणार नाही. तर त्याला जेवढं प्रेमानं होईल तेवढं प्रेमानं आपण सांगायचं. जर तू रागावशील तर ते तर अजिबात ऐकत नाहीस तुया. आणि मी का म्हणतो शांताराम, हे इतक्यात मास्तर लोकांचं पालक सभा घ्यायला पाहिजे तर घेतही नाही राजा. नाही याच्यावर बोलाच लागते. आता जाऊन आपण भेटू ना गुरुजीले. आता ह्या विषयावर बोलाच लागन का बा विद्यार्थी येत नाही शाळेत तर तुमचं लक्ष कुठं आहे बा. आणि महिन्यातून एक पालक सभा तर झालीच पाहिजे. आणि त्याच्या सगळ्या म्हणजे विद्यार्थ्याचे पालक हजर राहिले पाहिजे, हे महत्वाचं आहे. निश्चित पालक सभा घेऊन काही फायदा नाही. या विषयावर मी बोलतो गुरुजी सोबत घनश्याम, तू त्याचं काही चिंता करू नको. आणि मी सांगलं तसं कर एकदा, पुढे पाहूच आपण. बरोबर बा शांताराम भाऊ, आता तुम्ही म्हणलं तसं प्रमाण करून पाहतो बा आता का होते तर. तेच म्हणतो, करून पाहा लागते. नुसतंच रागावल्याला मारल्याला नाही जमत. नाही आता जेवढं होईल तेवढं प्रेमानं आवाक्यात घ्यायचा प्रयत्न करतो आता मी. आम्ही गुरुजीला भेटून येतो. चला पाटील. आजचीच काढली मग 2 वाजताची पालक सभा. पालक सभा तर काढली गुरुजी, पण मला वाटत नाही का पालक लोक येईन म्हणून. कसं रोज मजुरीला जाते काही लोक ना, कसं आता थोडंसं 10 वाजत आहे ना, आता का उशीरच झाला थोडंसं. आता भेटते का नाही का घरी पण. बाबा आपलं काढायचं काम होतं, येणं नाही येणं ते त्याचा प्रश्न आहे. आता आपल्याला गावात नोटीस हिंडवणं हे आपलं काम आहे, येणं नाही येणं त्याचा प्रश्न. हो म्हणा, हे तर बरोबरच आहे. बरं झालं काढून घेतली, अगो डोक्याला लोड नाही आता. शांताराम भाऊ पाटील इकडेच येत आहे बा शाळेच्या दिशेनं. आता येऊ द्या ना, यायच्या सोबत बरोबर बोलणं होते आता आपलं ह्या विषयावर. नमस्कार हो गुरुजी. नमस्कार. काही म्हणा गुरुजी, पण तुमच्या शाळेवर लक्ष नाही दिसतंय काऊन तर? आता कसं पोरं शाळेत नाही येऊ राहिले, तुमचं लक्ष नाही बरोबर बा. तर सांगा, आज जर मीटिंग पालक सभा नसती काढली तर नसते आले का वांदे असे येते लोक. मग आता शाळेवर लक्ष म्हणजे आमचं तर पूर्ण शाळेवरच लक्ष आहे बा. आता आम्ही तर रोजच येत आहो. नाही तुम्ही शाळेत येऊ राहिले हे बरोबर आहे, पण विद्यार्थी तर आले पाहिजे ना शाळेमध्ये, हे बरोबर नाही ना. बरोबर आहे शांताराम भाऊ तुमचं, पण कसं आहे आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतच आहो ना. आता आम्ही काय रोजच जाणार थोडी ना पोरायले बोलवाले. थोडंसं पालकाचंही लक्ष पाहिजे ना पोरावर, का शाळेत पाठवा म्हणून. आता आम्ही कितपर्यंत म्हणजे रोजच याव का, आता अंगणवाडीच्या लेकरासारखं. आता कसं आहे गुरुजी, खेड्यापाड्यातला पालक वर्ग जरासा अशिक्षित आहे, त्याच्यामुळं कसं तुम्ही ते पालक सभा घेतली पाहिजे महिन्यातून एखादी डाव. मी याच्या 5-10 मिनिटं पहिले आत्ताच नोटीस पाठवली का पालक सभा घ्यायची आहे म्हणून आज 2 वाजता. आतापर्यंत आम्ही तोच विषय घेत होतो ना का बा हजेरी कमी होत आहे आपल्या शाळेची म्हणून, आणि पोरं येऊ नाही राहिले म्हणून शाळेमध्ये. बरं गेलं ते, आता तुम्ही नोटीस पाठवून दिली पालक सभेची. नोटीस तर पाठवली हो, पण आलाय पाहिजे ना पालक वर्ग मिटिंगले.
कोणी रोज रोज मजुरीला जाऊन राहते, कोणी वावरात जाऊन राहते, कोणी कोणत्या कामाला जाऊन राहते. महिन्यातून एकदा पालक सभा घ्यावं तर त्याला येत नाही. म्हणजे लेकराची काळजी काय आम्हालाच का म्हणजे मास्तर लोकायले जराशी पालक वर्गाले पाहिजे ना. का पालक सभा घेतली तर यायला पाहिजे. महिन्यातून कशी एक पालक सभा घेतो तर त्याच्यातून 2 आणि 3 लोकांचे पालक राहते फक्त. नाही नाही, अशी कशी येत नाही. ते त्याची जिम्मेदारी आमच्याकडे द्या बा, आम्ही घेतो त्याची जिम्मेदारी. अशी कशी येत नाही पालक लोक. तुम्ही पालक सभा महिन्यातून एक तरी डाव घेत जा म्हणजे पोरावर लक्ष ठेवत जा जरासं. हो ना आम्हाला काळजी राहते ना पोरायची. कसं आम्ही नाही लक्ष ठेवतो कसं जमणार. आम्ही तर लक्ष ठेवतोच, पण पालक लोकायले तुम्ही जरासं समजून सांगा गावकरी वर्गानं. नाही गुरुजी, आता हेच जिम्मेदारी आमची, आम्ही बरोबर समजून सांगतो. त्याचं तुम्ही काही हे नका घेऊ, चिंता नका करू. शांताराम भाऊ आणि पाटील साहेब जराशे पालक सभेला तुम्ही हजर राहायचा म्हणजे बरं होईल थोडंसं. नाही आम्ही हजर राहतोच ना. आमचे पोरं जरी नसले या शाळेमध्ये, पण कसं आमचे पोरं ह्याच शाळेतून शिकून गेले ना, आम्हाला वाटते का बाकीच्या तसे शिकले पाहिजे ना, चांगले म्हणजे मोठ्या पदावर गेले पाहिजे. या मग शांताराम भाऊ आणि पाटील साहेब 2 वाजता मीटिंगले. आणि गुरुजी जराशी चहा पाण्याची व्यवस्था कर जा बा पालक लोकायले, तेवढंच बरं राहीन. तो काय विषय आहे का हो शांताराम भाऊ, तेवढं नाही करीन का. बिलकुल चहा पाण्याची व्यवस्था बिलकुल राहीन म्हणजे राहीन. अजिबात शाळेत नाही जाऊ वाटत. मी तर जातच नाही आता शाळेत. नाही त्याला म्हणून मी पण नाही चाललो. मस्त आपण खेळ जाऊ रोजच. आता आपण शाळेतच नाही जाऊ ना. मला ते अभ्यास करावाच नाही वाटत. मला शाळेत नाही जाऊ वाटत. कोण राहीन तेवढ्या वेळ शाळेमध्ये. आणि ते खिचडी नाही देत सुधी. त्याच्यापेक्षा मस्त घरीच राहायचं, मस्त खेळायचं. रोज खेळायला येत जा माझ्यासोबत दुपारी. पण मी तर येतो, तू येत जा माझ्यासोबत खेळायला रोजच. थांबा तुम्ही असे म्हणताय का. थांबा मी नाही ऐकलं ना. थांबा मी तुमचं मास्तरलेच ना सांगतो. आणि रे जाणं सांगून देणं कोणाला सांगा. आम्ही नाही भेट कोणालेच. ना बाबू सांगतो म्हणजे सांगतोच मी. थांब मग तुमचं चांगली सुताई करते मास्तर. इथंच थांबा तुम्ही, शाळेत नाहीत का. इथंच थांबा तुम्ही बोलून आणतो मास्तरले. जाणार रे जाणं. तू कोणाला बोलून आण. आम्ही का भेटतो म्हणताय का. भेट नाही आम्ही. हो ना आम्ही नाही भेट. जा बोलून आण कोणाले. थांबा तुम्ही शाळेतच नाही. थांबा सरले बोलून सांग तुम्ही. कसं ना का सरले बोलून आपण पळूनच जाऊ ना. सरले थोडी सापडणार आपण. असं जोर्यानं पळू, जोर्यानं मस्त सापडूच नाही आपण. बस त्यानं बोलून आणलं तर आपली सुताईच करते. आपण सापडलं की पळलं तर खरंच राजी यानं बोलूनच आणलं. चाल पळ सर येता पळ. अरे पळता कुठं. थांबा तुम्ही. थांबा का म्हणलं तुम्ही. एक तर शाळेत नाही येत ना. शेक कुटणपणा करता तुम्ही इकडं. काय म्हणलं काय यायनी. तर सर यायनी म्हणत होते एका 2चा फाळा आणि मास्तरले नेऊन काढा. असं म्हणे नाही का. असं म्हणे नाही. थांब हे घनश्यामचं पोरगं नाही एक. बरं थांब. कोण सर अजून म्हणे की काय. जा कोणाला सांग. सरले सांगा कोणाला सांग. आम्ही कोणाला नाही भेट म्हणे. असं म्हणे का. बरं थांब याच्या बाबाला सांगाच लागते. का म्हणतो घनश्याम. का म्हणते कसं काय आला इकडं. आता तुझ्याकडून जरासा सल्ला घ्यायचा होता बा. बोल ना का म्हणतं सांग. नाही पोट्ट हे आपलं बारक्या ऐकतच नाही ना. 4-5 दिवस झाले शाळेमध्ये नाही जात आहे. आता सांग बा तू काहीतरी समजून सांग. आता का करो काही समजत नाही मला तर. मी तर आता त्याला सांगू थकून गेलो. आता माराव कसं लहान पोट्ट्याले. असं म्हणतं नाही का. म्हणजे शाळेत जात नाही ते 4-5 दिवस झाले नाही. कोण ऐकतच नाही अजिबात. आता किती सांगा त्याले नुसतंच पळते. कसं आहे राजाऊ, तुम्ही पहिलेच पोट्ट्याले आवाक्यात नाही ठेवत. पहिलेच लाडवून ठेवतात. मग ते तुमच्या डोक्यावर चढते. मग कसं ऐकन तुम्हाला सांगा बरं. नुसतं अजिबात ऐकून नाही राहिलं ना. त्याकडे पाठवून दे. एका दिवसात तर सारखं करतो. नाहीतर दे ना मिरच्याची धुनी. उलटा टांगल्या काढल्याने दे मिरच्याची धुनी. असा कसा ऐकत नाही. आता आपल्याला माहित नाही का. आपण लहानपणी अगावच्या काड्यानं मस्ती केली तर आपले बाप तसेच करे ना. डायरेक्ट मिरच्याची धुनीत देणं उलट टाकून राजा. आणि 2 दिवस त्याला जेवायला नको देऊ. आपस तर सरळ येते. असं कसं ऐकत नाही. त्याला चांगला सल्ला मागायला लागलो. याचं डायरेक्टच काम आहे. डायरेक्ट मिरच्याची धुनीच म्हणता. हे आता लहान लेकराले आपल्याला काही मन नाही होत तसं करायला माराले. नाही तसं नाही. तेवढं कसं लहान लेकरू आहे तर कसं असं मारावं नाही वाटत किंवा काही करावं नाही वाटत. तर असं काही सांगणं काही बिना काही करता म्हणजे काही आहे का बाबा त्यापाशी उपाय. बिना काही करता तर काहीच होत नाही रे बा. ते तर तुझ्या डोक्यावरच चढणार आहे. मग ते तू पाहून घे. मी सांगलं तसं कर. नाहीतर ते काही खरं नाही. ते ऐकत नाही. तसं म्हणता का. मग पास लागेल ना तर तसं करून पाहा लागेल. अरे कुठे रे घनश्याम. शांताराम भाऊ बोलतो. अरे बोला शांताराम भाऊ. इकडे देवीदासकडे आलतो बा. इकडे कायले गेला राजा. तो ते देवीदासले सल्ले विचाराले. त्याचं माहित नाही का ते 10 पेन 2 पेस राहते त्याचं. हो ते ऐकलं मी ना आत्ताच. बरं मी का म्हणतो. म्हणा ना. अरे ते आत्ता शाळेत भेटून आलो मी. ते गुरुजीनं 2 वाजता पालक सभा काढली तर येजो 2 वाजता मग. आणि देवीदासले सांगून देजो. त्याला घेऊन येजो देवीदासले पालक सभेले. म्हणजे असे 4-4 जण गावातले राहिले तर मग व्यवस्थित राहते जरासं. बरं सांगतो ना. आम्ही येतोच मग 2 वाजता नाही का. बरं 2 वाजता येतो मग. देवीदासले आठवणीनं आणजो. नाही तर तो येईन नाही. वावरातच राहीन. त्याला भले काम राहते वावराचे. नाही देवीदास भाऊले आणतोच ना. तेच म्हणता. ओके ठीक आहे मग या. काय म्हणेल शांताराम. काही नाही. ते गुरुजीनं पालक सभा काढली म्हणते 2 वाजता. तर तुम्हाला बोलवलं बा शांताराम भाऊने. यायचा म्हणे तुम्ही पण. चाला मग आता सोबतच जाऊ 2 वाजता मग बा त्याच्यासाठी तर मी केव्हा तयार आहो. शांताराम भाऊ म्हणे त्याला बाहेर भले वावराचे कामं राहते म्हणे. येईन म्हणे. त्याला घेऊन येतो म्हणे. आता सांगा हे शांताराम नसतेच का. अशा कामाला का आपण मागं सरतो का. अरे अशा कामाला तर आपण पुढे राहतो. चल मग येतो 2 वाजता येतो बरं आठवणी ना. हो बिंदास. काही टेन्शन नको. 2 वाजता हजर राहू मी शाळेत. चला आले का सगळे. हो आले ना. आता सुरू करायला काही हरकत नाही. अरे एसपी तू कसा काय आला रे. तुझं तर पोरगं नाही. तुझं पोरग मोठा आहे राजा. तू कसं काय आला.
चहा नाश्त्याची सोय आहे म्हणते ना, मग कसं याच लागते ना. असं म्हणजे चहा नाश्त्यासाठी आला वाटते तू. चला मग मित्रांनो, आम्ही पालक सभा तर घेऊन घेतो, पण तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये असाच मजेशीर व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.